लुक आहे असं. मला नेचर जरा व्हिडिओ काढायची ना म्हणून मी असं घातलं. मी शॉर्ट घालणार होती पण मग मला व्हिडिओ काढायची ना म्हणून या दिवशी मी घातलं. तर आम्ही आता उठलेलो आहे. आम्ही 5:30 लगबग चालू होती आमची. आंघोळी झाल्या पोरांच्या, आमच्या दोघींच्याही झाल्या. तर मी साडी ही नेसली आहे. असं लुक आहे माझा, असं साधा आहे. तर मी ही साडी नेसली. तुम्ही बऱ्याच वेळी माझी साडी बघितली असेल आणि सगळ्यांना आवडती पण ही माझी साडी. म्हटलं आपण आज पुढे म्हणजे गणपतीला जाणार आहे तर छान आपण साडी घालू म्हटलं. म्हणजे खूप दिवसाची माझी इच्छा होती आणि तिथे फोटो पण काढणार आहे. मग नंतर आम्ही बीचवर जाऊ. तर आता पहिले चहा घेणार आहोत आम्ही. मम्मीला गोळ्या पण खायच्या. मम्मी मग कसं वाटतं? एकदम छान. मम्मीचं ना डोकं दुखत होतं. ती सवय नाही ना, गाडीमध्ये खूप दगदग झाली ना. निघालोय. मम्मी 2-3 फोटो काढले, नाश्ता झाला म्हणजे चहा बिस्किट खाल्लं आम्ही. तर आता आम्ही निघालो आहे. इकडनं 1 किलोमीटर आहे मंदिर. चला म्हटलं आता पायी जाऊ. तर जो दादा आहे आमचा तो झोपला आहे. मग त्याला म्हटलं चला आम्ही सांगतो हा ना मम्मी. तर आम्हीच निघालोय. ताई बोल. गुड मॉर्निंग. कोकण मध्ये फर्स्ट डे आमचा मॉर्निंगचा. काय करण तू बोल आता. ना रिक्षा केली होती आम्ही, इथे आलोय. तर हे बघा इथून स्टार्टिंग आहे मंदिराची. तर इथे तुम्ही बघा कमान आहे, गणपतीपुळे नाव असं आहे. नाही बघा आता सकाळचं वातावरण इतकं छान आहे आणि प्रसन्न वाटतंय ना इकडे. हे बघा आणि तुम्हाला जर बीचवर जायचं असेल त्या साईडला तुम्हाला दिसत असेल पाणी, तर तिकडे पण तुम्ही जाऊ शकतात. तुम्हाला काय परचेस करायचं असेल इकडे पण हे मिळेल. तर आता पोरणी झाले. अरे तिकडे कुठे चालले? मंदिरात इथून. तर बघा आम्ही आता देवस्थानला आलेलो आहे गणपतीपुळेला. ही कमान आहे, इतकी मस्त गर्दी झालेली आहे आता. हे जे आहे ना इथे, जेव्हा इथे करतो ना ही सगळी माती काढतो समुद्राची माती ना ती बघा इथे आलेली आहे. एकदम बारीक डान्ससारखी आहे. असं प्रसन्न वाटतंय आणि जास्त गर्दी नाही मंदिरात कारण की थोडीशी म्हणून मी जॅकेट घातली. मम्मी थंडी वाजत होती. हो. आणि आम्ही जिथं राहतो तिथून जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर आहे. तर आम्ही रिक्षा केली होती हॉटेल पास. आणि तिकडे बघा तिकडे समुद्र दिसेल. पण एंट्री करतो तेव्हा बघा इथून अशी एंट्री आहे. गर्दी नाही म्हणून, नाही तर इथे भरपूर गर्दी असेल म्हणून एवढं हे करून ठेवलेलं आहे. लगेच दर्शन होतंय, जास्त गर्दी नाहीये. शनिवार असल्यामुळे ना जेव्हा आपण इथून एंट्री करतो ना तेव्हा इथे उंदीर मामा आहे. सगळेजण काही आपल्या इच्छा असतील त्या बोलतात. छान मस्त वातावरण आहे इकडे, समुद्र आहे. इथून आपण जेव्हा एंट्री करतो तर इकडनं अशी कमान आहे. झालं चला गेलं ना, चालूच आहे बघा एंट्री. तिकडनं ना एका ठिकाणी म्हणजे पाणी आहे पाय धुवायला, सगळे पाय धुवून मग मध्ये येतात. इथे स्क्रीन पण लावलेली आहे. हे बघ अय्या किती छान दिसतंय. इकडनं स्टार्टिंग आता मंदिर आहे. गणपतीचे हे बघा इथे मध्ये जर मध्ये ना फोन अलाउड नाहीये मम्मा. अलाउड नव्हतं व्हिडिओ काढणं तर मी मध्ये काढलेलं नाही व्हिडिओ. तर बघा मी तुम्हाला ना हे पूर्ण मंदिर दाखवते. तर मी ते भरपूर फोटो काढणार आहे.
इथे सगळे जण फोटोशूट करताय, सगळे हे बघा. इकडनं ही साईज आहे, साईड आहे बघा इकडनं. तुम्हाला मी त्या साईडला दाखवते. इकडे आम्ही खाली जाणारच आहोत, पण एकदा मी इकडनं पाणी दाखवून देते तुम्हाला. हे बघा किती छान आहे आणि सकाळचं वातावरण असल्यामुळे खूप प्रसन्न वाटतंय. आता आम्ही इथून निघालोय. तिथे समुद्राकडे यांना फोटो काढायचे, तिथे निघतो आता आम्ही. गर्दी नव्हती ना मम्मी? गर्दी नसल्यामुळे आमचं लगेच दर्शन झालं. तसे वेळ होईल तसा. आपण इकडे ह्या साईडला, डाव्या साईडला येतो ना, तर इकडे छान छान अशा वस्तू इथे विकायला. तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तुम्ही इथून घेऊ शकतात. हे आंब्याचे हे का वडी? ओके, आंबा वडी. इथे भरपूर छान अशा गोष्टी ठेवलेल्या त्यांनी खाण्यासाठी. इथे तुम्हाला आपल्या देवाचं प्रसाद वगैरे पण इथून नारळ घेऊन जाऊ शकता तुम्ही. इथून इकडे पूर्ण दुकानच आहे. गणपतीच्या मूर्ती आहे. आम्ही ना इथे मोदक घेतले आणि चिक्की घेतली तिकडे त्या साईडला. आणि आता आम्ही बघतोय काय काय फेमस आहे इथे अजून. तर इकडे सगळे बघा, इथे तुम्ही बघू शकता, इथे सगळे मसाले आहे. हे बघा, इथे कुळीत पीठ आहे. इथे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. इथे थालीपीठची भाजणी आहे. हे कोकम आहे. मम्मी हे बघ कोकम कसं आहे बघ, छान आहे ना. कोकम आहे. वड्याची पीठ, मोदकाचं, उकडीचे मोदकाचं पीठ. हे नाही का आपल्याकडे? इथं मसाले नाही. त्या दीदीला विचार ना. मालवण चिकन दीदी, हा मालवणचा मसाला आहे का ग? हे बघ मम्मी, काय तिकडे बघ ना. हा मालवण मसाला, हा खमंग स्वयंपाकासाठी. मालवण चिकन मटन मसाला, हे 2 आहे. हे पण घ्यायचं काही. कोकम घे ना, चांगल्यातले. वेगवेगळे प्रकारचे ज्यूस आहे, कोकम तेल. इथे गावठी जायफळ पण आहे. चिंचाचा पण हा कसा गोळ करून ठेवलाय. तर ना आम्ही आवळा सुपारी घेतली, कोकम घेतलं, हे कैरीचं चटपट हे घेतलं, छान लागेल हे. आणि मालवण मसाला घेतलाय. बघू आता मम्मी बघते अजून. हे दीदी काय आहे ग? मम्मा गावठी तांदूळ. हे बघ, हे कसे करायचे? हे मम्मी छान आहे ना. कितीला आहे? 100 रुपये अर्धा किलो. तर इथे याला गावठी तांदूळ म्हणतात. तर याचा कलरही तुम्ही बघू शकतात. असंच असतो का हा? तर हे 100 रुपयाला आहे, अर्धा किलो. छान आहे ना. मम्मी नाही घ्यायचं आपल्याला? इथे ह्या गोळ्या आहे. इथे सगळं असं काय काय गोष्टी युनिक आहे, म्हणजे जे आपल्या इथे मिळत नाही. हे बघा, दीदी आता करेल. खारे काजू बघ. बारीक शेव घे, बारका शेव वाला. हा, पे आहे तू वायफा देशील. बीच बघा, आता आम्ही इथे आलो बीचवर. आज फोटोशूट केले, फोटो भरपूर काढले. आणि ना इकडे वडापाव आहे मस्त गरम गरम. आम्ही आता वडापाव खाणार आहे. मम्मीला भूक लागलेली आहे. मम्मी भूक लागली? हा, मम्मीला ना जरा थोडंसं तोंड माहिती थरथर होतं मला.
ते थोडंसं खाऊन घेईल म्हणजे मग मम्मीला बरं वाटेल. मम्मी तुझा लुक दाखव. मम्मी किती छान दिसते. हे पोरं इकडे. ओके ये. तर आता आम्ही बीचवर चाललोय. मी माझा लुक दाखवते. हे पोरं पाहिलंय ना व्हिडिओ काढत नाही, पुढे पुढे पळता. तू सेल्फी काढून दाखव ना. इथपर्यंत माती येते. लुक आहे असं. मला नेचर जरा व्हिडिओ काढायची ना म्हणून मी असं घातलं. मी शॉर्ट घालणार होती पण मग मला व्हिडिओ काढायची ना म्हणून या दिवशी मी चेंज करायला आणलंय मी. काय वाटलं तर बघेल मी. आणि आता आम्ही मस्त एन्जॉय करणार आहे पाण्यात. आणि इथे बघा गिर्याची पाण्याची कशी येते. हा वारे अरे आणि हा वारे. ती आलेली आहे. मला झिप लाईन माझी खूप इच्छा होती पहिल्यापासून मला करायचं होतं. तर माझा इथे भरपूर वेटिंग आहे. तर माझा 19 नंबर आहे. तर ती दीदी मला तयार करते. मला भीती वाटते पण मग आज मला करायचंच आहे. मला व्यवस्थित बॅक लावं. तुझी बहीण आहे मी छोटी. पायवर करा, पायवर करा, पायवरती करू. त्याच्या वर नाही, हवेत करा पाय. हा ओके असे. हा बघा बरोबर आहे ना. हा मी बघा आहे बरोबर आहे तुम्ही. ओके चल. साईबाबा.